तर बघा पुढचं पॉइंट आपण काय डिस्कस करायचं आहे तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. नाव सोल्युबिलिटी किंवा सोल्युबिलिटी प्रोडक्ट डिस्कस करण्यासाठी सगळ्यात पहिला आपण आता डिस्कस कोणतं करणार आहे सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज डिनोटेड बाय KSP. आता हे जे काय कन्सेप्ट आहे हे ऍप्लिकेबल आहे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट साठी. सोल्युबिलिटी किंवा सोल्युबिलिटी प्रोडक्ट जी कन्सेप्ट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट ही कशासाठी ऍप्लिकेबल आहे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. म्हणजे असे सॉल्ट जर तुम्ही त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर ती सॉल्ट काय कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणार नाही. स्पॅरिंगली सोल्युबल खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झाली पण जी काय डिझॉल्व्ह होणार ती डिसोशिएट होणार. हा मग आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय असतात सांगा मला. व्हॉट आर सॅच्युरेटेड सोल्युशन्स ज्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट ऍड झालेला आहे त्यापेक्षा जास्त सोल्यूट ऍड करू शकत नाही. इथं पण तसंच असते की तुम्ही सॉल्ट ऍड केला वॉटरमध्ये किंवा कशामध्ये सॉल्व्हेंटमध्ये तर त्यातली स्लाइटली मॅक्सिमम अमाऊंट ऑफ जी सॉल्ट आहे ती डिझॉल्व्ह झाली पण ती स्लाइटलीच डिझॉल्व्ह झाली आणि सोल्युशन काय झाला सॅच्युरेट. म्हणजे अजून त्यामध्ये जास्त सॉल्ट डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. अनडिझॉल्व्ह सॉल्ट आहे पण सॉल्ट डिझॉल्व्ह आणि जास्त होणार नाही. मग ती सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. मग व्हॉट इज सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया and solubility product. So what is solubility equilibria? The equilibrium established between whom? The equilibrium established between undissolved salt and dissolved dissociated ions. The equilibrium established between the undissolved salt and the dissolved dissociated ion. जी काही dissolve झाली dissociate झाली त्यातले ion. The equilibrium established between undissolved salt and dissolved dissociated ion is called what? Is called solubility equilibria. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते नॉर्मली इक्विलिब्रियम म्हणजे काय असते जेव्हा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होत नाहीये तर चेंज होत नाही त्यावेळी आपण काय म्हणतो काय अचीव्ह झालेला आहे तर इक्विलिब्रियम काय झालेला आहे तर अचीव्ह झालेला आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा AgCl सॉल्ट आहे ही सॉलिड स्टेट मध्ये आहे. ह्याला जर मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं बाळांनो कशामध्ये डिझॉल्व्ह केलं वॉटरमध्ये तर ही काय सगळी सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही म्हणून मी डबल हेडेड एरो दिला. सगळी नाही डिझॉल्व्ह झाली स्लाइट जी डिझॉल्व्ह झाली ना ती डिसोशिएट झाली. आणि आफ्टर सर्टन टाइम आपल्याला असं दिसतंय की कॉन्सन्ट्रेशन मग ह्याचं पण काय चेंज होत नाहीये आणि ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाहीये. सो द इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश्ड बिटवीन अनडिझॉल्व्ड सॉल्ट अशी सॉल्ट जी डिझॉल्व्ह झालेली नाही म्हणून ती सॉलिड स्टेटमध्ये अँड डिझॉल्व्ड डिसोशिएटेड आयन्स म्हणजे काही डिझॉल्व्ह झाली ना सॉल्ट ती तशीच राहत नाही ती सॉल्ट आहे ती डिसोशिएट होणारच आयन्स मध्ये. सो द इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश्ड बिटवीन अनडिझॉल्व्ड सॉल्ट and dissolved dissociated ion is called as solubility equilibrium. काय म्हणतो आपण याला solubility equilibrium. जे काही तुमचं dissolved dissociated ion आहे तो सोल्युशन सॅच्युरेटेड असणार आहे म्हणजे त्यामध्ये अजून dissolved dissociate ion होऊ शकत
नाही. इक्विलिब्रियम म्हणजे आफ्टर सर्टन टाइम जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही, त्याला म्हणतात इक्विलिब्रियम. ठीक आहे, फाईन. आता पुढे बघा, इथं बघा, हा AgCl आहे. हा AgCl सॉलिड स्टेट मध्ये आहे. ह्याला देताना काय देतो तर Ag प्लस इन ऍक्वस स्टेट प्लस Cl मायनस इन द ऍक्वस स्टेट आणि डबल हेडेड एरो. मी जर ह्याचं अनुज इक्विलिब्रियम म्हटलं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, नॉर्मली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असते, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असते तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन कोण असणार आहे तर Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन आणि Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय AgCl. पण बाळांनो AgCl हा सॉलिड स्टेट मध्ये आहे. सॉलिड स्टेट मध्ये त्याचं काही कॉन्सन्ट्रेशन येऊ शकतो नाही. आपण त्यावेळी AgCl किंवा अशी कोणतीही सॉल्ट जी सॉलिड स्टेट मध्ये आहे त्याचा एक नवीन कॉन्स्टंट काय कन्सिडर करतो, K डॅश. काय कन्सिडर करतो, हा. मग K इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ag प्लस Cl मायनस आणि इथं काय येणार आहे तर K डॅश. हा इथं शिफ्ट केला, K इंटू काय येणार आहे K डॅश इज इक्वल्स टू Ag प्लस Cl मायनस. K इंटू K डॅश म्हणजे काय येणार आहे KSP. K इंटू K डॅश म्हणजे काय असते KSP आणि KSP म्हणजे काय तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ सॉल्ट. KSP म्हणजे काय तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ सॉल्ट. आता तुम्ही कोणतीही सॉल्ट घ्या, कोणतीही सॉल्ट घ्या, म्हणजे ही घेतली जर मी BX आणि काय घेतलं तर AY. हा BX AY सॉलिड स्टेट मध्ये आहे, स्पॅरिंगली सोल्युबल आहे. स्पॅरिंगली सोल्युबल आहे त्यामुळे स्लाइटली डिझॉल्व्ह झाली. जी डिझॉल्व्ह झाली ती डिसोशिएट झाली आणि ते डिसोशिएटेड आयन्स फॉर्म होणार आहेत. मग इथं काय येणार आहे X मोल्स ऑफ BY प्लस प्लस Y मोल्स ऑफ AX काय येणार आहे तर मायनस. सो इथं काय येणार आहे हा KSP इज इक्वल्स टू, इथं लक्ष द्या, जेव्हा कधी स्टोइशियोमेट्री आहे ती स्टोइशियोमेट्री आपण इक्विलिब्रियम मध्ये घेतो की नाही घेतो, घेतो. मग KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे BY प्लस रेस टू X आणि AX मायनस रेस टू काय येणार आहे तर Y. सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल्स टू BBY प्लस रेस टू X आणि AX मायनस रेस टू काय येणार आहे तर Y. लक्षात येते मी जे सांगितलं, येस ऑर नो. ठीक आहे. मग आता कोणतीही सॉल्ट घेतला तुम्ही कन्सिडर करा CaF2 आहे. CaF2 हे देताना काय देणार आहे Ca2 प्लस प्लस काय देणार आहे तर 2F मायनस. मग ह्याचं सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय लिहिणार आहे मी KSP. KSP इज इक्वल्स टू व्हॉट, KSP इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे Ca2 प्लस रेस टू 1 आणि 2F मायनस, 2F मायनस नाही सॉरी F मायनस रेस टू काय येणार आहे तर 2. लक्षात येते मी काय सांगितलं, ठीक आहे. इथं बघा, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया हे ऍप्लिकेबल फक्त कोणाला आहे तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट अशी सॉल्ट जी खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होते, पण जी काही डिझॉल्व्ह झालेली आहे ती डिसोशिएट होणार. ठीक. सो इथं hereafter we confine our attention to the sparingly soluble compound, that is compound those dissolve only slightly in water. Suppose some powdered sparingly soluble salt such as AgCl is put in water and stirred vigorously. त्याला vigorously आपण काय केलं तर stir केलं. A very small amount of AgCl is dissolved in water. खूप कमी प्रमाणात AgCl डिझॉल्व्ह होतो, खूप कमी प्रमाणात, हा खूप कमी प्रमाणात AgCl डिझॉल्व्ह होतो टू फॉर्म इट सॅच्युरेटेड सोल्युशन. मोस्ट ऑफ द सॉल्ट रिमेन्स व्हॉट अनडिझॉल्व्ड. मोस्ट ऑफ द सॉल्ट रिमेन्स व्हॉट अनडिझॉल्व्ड. बरं ठीक आहे. आता जे डिझॉल्व्ड आयन्स आहेत आणि जे अनडिझॉल्व्ड सॉल्ट आहे
त्याचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत, म्हणजे काय अचीव्ह झालं? The solid AgCl is in contact with its saturated solution. AgCl is a strong electrolyte. Hence, the quantity of AgCl that dissolves in water dissociates completely into its constituent ions. कोणते constituent ion? Ag plus आणि Cl minus. So, a dynamic equilibrium exists between undissolved AgCl and dissolved Ag plus and Cl minus. Dynamic चं meaning माहित आहे का? डायनॅमिक इक्विलिब्रियम. असं आपल्याला असं वाटतं की ती रिएक्शन काय झाली, स्टॉप, पण ऍक्च्युअली ती रिएक्शन स्टॉप झालेली नाही. यापुढे जर 100 Ag प्लस AgCl डिझॉल्व्ह झाले तर तेवढेच Ag प्लस आणि Cl मायनस कंबाईन होऊन परत AgCl मध्ये कन्वर्ट झाले. परत AgCl 100 डिझॉल्व्ह झाले Ag प्लस आणि Cl मध्ये, परत 100 Ag प्लस आणि Cl कंबाईन झाले AgCl मध्ये. त्यामुळे असं वाटतं की कॉन्सन्ट्रेशन चेंज झालेलं नाही, पण ऍक्च्युअली रिएक्शन ही चालूच आहे. So in the saturated solution, so this equilibrium is called as solubility equilibrium and it is represented as AgCl solid state मध्ये काय देणार आहे, Ag plus aqueous आणि Cl minus aqueous. ह्याचं एक्सप्रेशन फॉर इक्विलिब्रियम काय देणार आहे, K is equals to Ag plus Cl minus upon AgCl. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टिव. पण मी काय म्हटलं, the concentration of undissolved solid AgCl is constant and we may write it as K dash. सो इथं जर K डॅश घेतला, हा K डॅश इथं शिफ्ट केला, सो K इंटू K डॅश इज इक्वल्स टू Ag प्लस आणि काय येणार आहे तर Cl मायनस. आपण काय म्हणतो, द प्रोडक्ट ऑफ K इंटू K डॅश इज अनदर कॉन्स्टंट अँड वी कॉल्ड इट एज अन विच प्रोडक्ट, solubility product. That is the product of the concentration of ions in the saturated solutions and it is denoted by Ksp. So Ksp is equals to Ag plus Cl minus. मग त्यांनी म्हटलं की जनरली कोणतीही तुम्ही सॉल्ट घेतला, Bx आणि Ay आहे, डिसोशिएट होऊन काय देणार आहे, x मोल्स ऑफ By प्लस आणि y मोल्स ऑफ Ax मायनस. सो Ksp is equals to By plus raised to x, Ax minus raised to y. Thus, what is solubility product? In a saturated solution of sparingly soluble salt. सॅच्युरेटेड सोल्युशन का म्हणतो माहितीये काय, जी सॉल्ट डिझॉल्व्ह झाली ती डिसोशिएट झाले, त्यापेक्षा जास्त डिसोशिएट डिझॉल्व्हचा संबंध येत, त्यामुळे सॅच्युरेशन अचीव्ह झाले. सो द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट and the product of equilibrium concentrations of the constituent ions raised to power equal to their respective coefficients. Power raised to आहे पण त्यांच्या कोइफिशियंटला, ठीक आहे. In the balanced chemical expression at a given temperature is called as which product? Solubility product. Solubility product is the product of the concentration of ions dissolved and each concentration raised to power which is equal to its stoichiometer. समजलं हा वाला पार्ट. मग इथं त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत थोडे. इथं बघा, BaSO4 घेतलाय. आता BaSO4 जर तुम्ही घेतला तर BaSO4 डिझॉल्व्ह होतो Ba2 प्लस आणि SO4 2 मायनस. सो Ksp इज इक्वल्स टू काय येणार आहे, Ba2 प्लस रेस टू 1च येणार आहे आणि SO4 2 मायनस पण रेस टू काय येणार आहे 1. CaF2 in the solid state gives Ca2 plus in the aqueous and 2F minus. मग Ksp is equals to Ca2 plus raised to 1 आणि F minus raised to 2. Bi2S3 आहे, Bi2S3 2 times Bi3 plus आणि 3 times S2 minus. तुम्हाला असं असा एक प्रश्न येतो की असं का Bi2S3 ला चार्ज तो का आला. नॉर्मली बिस्मथ आणि सल्फर जर घेतला, बिस्मथ बिलॉंग्स टू ग्रुप 15 म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 5 आहेत, म्हणजे व्हॅलेन्सी किती राहिली 3. आणि सल्फर बिलॉंग्स टू ग्रुप 16, बाहेरच्या शेलमध्ये 6 आहेत, व्हॅलेन्सी किती राहिली 2. आणि आपण क्रिस क्रॉस करतो बाळांनो, Bi2S3 असं आलंय. मग Bi वरती चार्ज काय असणार आहे +3. म्हणून हे जे जेवढं असतंय ना ते ह्याचं चार्ज असतंय आणि हे जे नंबर ऑफ मोल्स असतात ते ह्याचं चार्ज असते. आलं लक्षात? येस ऑर नो? समजते का आता तरी मी जे सांगितलं कसं आलं चार्ज. मग हा 2 times Bi3 plus plus 3 times S2 minus. कॅल्शियम फॉस्फेट Ca3PO4 twice. कॅल्शियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +2 आणि फॉस्फेटचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +3.
म्हणून इथं 3 आलं आणि इथं काय आलं तर 2. म्हणून कॅल्शियम वरती चार्ज +2 पण किती टाइम्स 3 आणि हे 2 टाइम्स. आलं लक्षात. नाव आपण मोलार सोल्युबिलिटी काढणार आहे. काय काढणार आहे? मोलार सोल्युबिलिटी. See, the next one we are going to discuss is molar solubility. Molar solubility is defined as number of moles of solute dissolved in given volume of solution in liters, so that solution becomes saturated. So that मोलार सोल्युबिलिटी आहे, पण हे नंबर ऑफ मोल्स काय एवढे नंबर ऑफ मोल्स तुम्ही ऍड केलाय की सोल्युशन काय व्हायला पाहिजे? सॅच्युरेट. सोल्युशन काय व्हायला पाहिजे? सोल्युशन काय व्हायला पाहिजे? सॅच्युरेट. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स मध्ये आणि मोल्स पर काय येणार आहे तर लिटर. आणि नॉर्मली सोल्युबिलिटी जी असते, नॉर्मल सोल्युबिलिटी, हे बघा, मोलार सोल्युबिलिटी इज डिनोटेड बाय एस. आणि मोलार सोल्युबिलिटी एस म्हणजे मोल्स पर लिटर, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच झालं. काय झालं? हा, तर मोलार सोल्युबिलिटी इज नथिंग बट आपण म्हणू शकतो की तो इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, त्यामध्ये जे डिझॉल्व्ड आहे, त्यामध्ये जे डिझॉल्व्ड आयन्स आहे. आता सोल्युबिलिटी हे काय असते? मास इन ग्रॅम्स डिझॉल्व्ड ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. सो इथं काय येणार आहे तर ग्रॅम पर काय येणार आहे तर लिटर. मला सांगा, ह्या सोल्युबिलिटीला मला मोलार सोल्युबिलिटी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, मी काय करणार? ह्या सोल्युबिलिटीला मोलार सोल्युबिलिटी मध्ये कन्वर्ट करायचं असेल, मला काय करावं लागणार? सोल्युबिलिटीला मोलार सोल्युबिलिटी मध्ये कन्वर्ट करायचं. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असते? मास इन ग्रॅम्स डिवायडेड बाय काय असते तर मोलार मास. मोलार मास इन काय असते तर ग्रॅम पर काय असते? मोल. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स. मला सांगा, हा जो आहे नंबर ऑफ मोल्स आणि हा मास इन मोलार मास, मी कसं रिलेट करू शकते? इथं मास इन ग्रॅम आहे, ह्याला डिवाइड बाय मोलार मास केलं, म्हणजे या पूर्ण टर्मला मी डिवाइड बाय मोलार मास केला असं जरी केलं तरी चालतंय. म्हणजे सोल्युबिलिटी डिवाइड बाय काय असणार आहे? सोल्युबिलिटी डिवायडेड बाय काय मिळणार आहे? मोलार सोल्युबिलिटी. इथं बघा, मोलार सोल्युबिलिटी, जरा इथं बघा, मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशामध्ये असते? ग्रॅम पर लिटर. आणि मोलार मास कशामध्ये असतो? मोलार मास कशामध्ये असतो? ग्रॅम पर मोल. ग्रॅम ग्रॅम कट झालं, पर मोल वरती झालं, मोल पर लिटर. समजलं का? मोलार मास, मोलार सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन समजलं का? येस ऑर नो? ठीक. आता पुढे बघा, मला मोलार सोल्युबिलिटी म्हणजे मी काय रिप्रेझेंट करते? एस. आणि मोलार सोल्युबिलिटीचं युनिट काय आहे तर मोल्स पर काय तर लिटर. अँड इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू इट्स कॉन्सन्ट्रेशन. जे डिसोशिएटेड आयन आहेत त्याचं काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन. ठीक. इथं बघा, हा BX आणि AY आहे, हा डिसोशिएट होऊन X मोल्स ऑफ BY प्लस Y मोल्स ऑफ AX काय मिळणार आहे तर मायनस. मी काय म्हणणार आहे, जे BY प्लस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर माझ्याकडे X मोल्स आहेत ना, सो X मोल्सची सोल्युबिलिटी X इंटू S. X घेणार का? X नंबर ऑफ मोल्स आहेत, स्टॉइशियोमेट्री मला कन्सिडर करायला पाहिजे कॉन्सन्ट्रेशनला. X इंटू S. आणि AY मायनसला पण मी काय करणार आहे? Y इंटू काय घेणार आहे? S. Y मोल्स आहेत. किती मोल्स आहेत?
वाय मोल्स आहेत आणि AX म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे एस मोलार सोल्युबिलिटी. मग KSP इज इक्वल्स टू काय असते? KSP इज इक्वल्स टू काय असते? हे बघा, हा BY प्लस कॉन्सन्ट्रेशन आहे. त्या कॉन्सन्ट्रेशनची मोलार सोल्युबिलिटी काय आहे तर एस. किती मोल्सच्या? एक्स मोल्सच्या. सो BY प्लस इज इक्वल्स टू एक्स इंटू काय येणार आहे एस. सिमिलरली AY मायनस आहे, त्याचं युनिट मोलार सोल्युबिलिटीचं सेम असतंय, फक्त किती मोल्सच्या? Y मोल्स. म्हणून ABY प्लस इज इक्वल्स टू एक्स इंटू एस आणि AY मायनस इज इक्वल्स टू वाय इंटू काय येणार आहे एस. आता पुढं KSP इज इक्वल्स टू काय असते? BY प्लस रेस टू एक्स आणि AX मायनस रेस टू. सो BY प्लस XS रेस टू एक्स YS रेस टू Y. म्हणजे इथं काय येणार आहे? X रेस टू X S रेस टू X Y रेस टू Y S रेस टू Y. So X raised to X, Y raised to Y, S raised to X plus Y. That is your KSP. KSP हा जो KSP आणि हा S मोलार सोल्युबिलिटीचा रिलेशन आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि मोलार सोल्युबिलिटीचा हा रिलेशन आहे. आता टोटली डिपेंड करते तुमची X ची व्हॅल्यू काय आहे आणि Y ची व्हॅल्यू काय आहे त्यावरती रिलेशन आहे. आता त्यावरती रिलेशन काय आहे कसं आहे ते बघूया. कन्सिडर करा की सॉल्ट AgCl आहे. AgCl डिझॉल्व डिसोशिएट होऊन काय देते? Ag प्लस देते आणि काय देते? Cl मायनस. ह्यामध्ये मला X इज इक्वल्स टू काय असणार आहे 1 आणि Y इज इक्वल्स टू पण काय येणार आहे 1. सो KSP इज इक्वल्स टू काय असते? X रेस टू X, Y रेस टू Y, S रेस टू X प्लस Y. 1 raised to 1, 1 raised to 1, S raised to 1 plus 1. KSP. So KSP is equals to S चा स्क्वेअर आला. जेव्हा X पण 1 आहे आणि Y पण काय आहे 1. पण KSP चा स्क्वेअर रूट म्हणजे S. मोलार सोल्युबिलिटी इज अ स्क्वेअर रूट ऑफ KSP जर X पण 1 आहे आणि Y पण 1. हा रिलेशन चेंज होत जाणार दरवेळी. हा रिलेशन चेंज होत जाणार दरवेळी. इथं बघा परत. इथं हा घ्या. कोणता? CaF2. CaF2 काय देत आहे? Ca2 प्लस प्लस 2F काय येतात? मायनस. Ca2 प्लस प्लस 2F काय येतात? मायनस. ह्या केसमध्ये X इज इक्वल्स टू 1 आहे, Y इज इक्वल्स टू काय आहे 2. किंवा X इज इक्वल्स टू 2 जरी चालते आणि Y इज इक्वल्स टू 1 जरी आलं तर सेम इक्वेशन येणार आहे. सेम येणार आहे. ठीक आहे. मग इथं KSP X raised to X, Y raised to Y, S raised to X plus Y. So KSP is equals to 1 raised to 1, 2 raised to 2, S raised to 1 plus 2. So KSP is equals to काय येणार आहे? 4S cube. काय येणार आहे? म्हणजे इथं KSP अपॉन 4 हा 4 इथं शिफ्ट करणार आणि त्याचं काय घ्यायला पाहिजे मला? क्यूब रूट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. KSP अपॉन 4 चा क्यूब रूट म्हणजे S. जर X इज इक्वल्स टू 1 आणि Y इज इक्वल्स टू 2 आहे किंवा त्याचं उलट X इज इक्वल्स टू 2 आहे आणि Y इज इक्वल्स टू 1 आहे. आता नेक्स्ट AlCl3 आहे. हा AlCl3 देताना काय देणार आहे? Al3 प्लस प्लस 3Cl मायनस. X काय आहे तर 1, Y इज इक्वल्स टू काय आहे तर 3. सो इथं काय येणार आहे? KSP इज इक्वल्स टू 1 रेस टू 1, 3 raised to 3, S raised to 1 plus 3. So KSP is equals to 27, S raised to काय येणार आहे तर 4. मग KSP upon 27 चा 4th root is equals to molar solubility.
KSP अपॉन 27 चा फोर्थ रूट इज इक्वल्स टू मोलार सोल्युबिलिटी. आणि ह्या केसमध्ये असं पण चालतंय, x इज इक्वल्स टू 3 पण चालतं आणि y इज इक्वल्स टू 1 पण चालतं. नेक्स्ट Bi2S3 घेऊया. Bi2S3 मध्ये 2Bi3 प्लस प्लस 3S2 मायनस. ठीक आहे, मग इथं काय आहे, x इज इक्वल्स टू 2, y इज इक्वल्स टू काय आहे तर 3. मग परत इथं काय येणार आहे, KSP इज इक्वल्स टू 2 रेस टू 2, 3 रेस टू 3, S रेस टू 2 प्लस 3, 4 इंटू 27, S रेस टू काय येणार आहे तर 5, म्हणजे 108 S रेस टू 5 KSP. सो KSP अपॉन 108 चा कितवा रूट, फिफ्थ रूट इज इक्वल्स टू S, मोलार सोल्युबिलिटी. लास्ट वाला CA3PO4 काय आहे तर ट्वाइस नाही, CA3PO4 ट्वाइस नाही, ते पण सेमच येणार, 3 आणि 2 येणार. एक अशीही कंडिशन एक्झिस्ट होते, ज्यामध्ये x इज इक्वल्स टू काय आहे 3, y इज इक्वल्स टू काय 4, किंवा x इज इक्वल्स टू 4 आणि y इज इक्वल्स टू काय तर 3, ही कंडिशन. ह्या केसमध्ये परत KSP इज इक्वल्स टू काय येते तर 3 रेस टू 3, 4 रेस टू 4, रेस टू काय येणार आहे तर S रेस टू 3 प्लस 4. सो KSP इज इक्वल्स टू 3, 3, 3, 27, 16, 16 जा 256 इंटू S रेस टू 7, हा पूर्ण मल्टिप्लाय केला तर 6912 इंटू S रेस टू 7 KSP. सो KSP अपॉन 6912 चा सेवेंथ रूट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. नोट डाऊन करून घ्या इथून, हे इथून नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सो द नेक्स्ट आपण जे बघितलं तेच रिवाइज करायचंय. रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी S, मोलार सोल्युबिलिटी S जी आहे ही मोलार सोल्युबिलिटी आहे, ही नॉर्मल सोल्युबिलिटी ग्रॅम पर लिटर मधली नाहीये. सो the solubility of a compound is the amount in grams that dissolves per unit volume, which may be 100 ml or 1 liter. Mostly 1 liter आपण घेतो सॅच्युरेटेड सोल्युशन बनवण्यासाठी. मोलार सोल्युबिलिटी मध्ये फरक काय आहे, the number of moles of compound, number of moles, mass in grams नाही अनुज, mass in grams नाही, number of moles. So the number of moles of compound that dissolves to give 1 liter of saturated solution is called as what? Molar solubility. काय म्हणतो आपण ह्याला, molar solubility. So molar solubility in moles per liter is solubility in grams per liter, molar mass in grams per mole. Normally आपण काय म्हणतो, solubility equilibrium Bx Ay x moles of By plus plus y moles of Bx minus. KSP चा value B y plus raised to x, Ax minus raised to y. So if S is the molar solubility, I am telling you again and again, S is the molar solubility which is measured in moles per liter of a compound. The equilibrium concentration of ions in the saturated solution will be, जेवढी काही solubility आहे इंटू जेवढे काही मोल्स आहेत ह्याचं कॉन्सन्ट्रेशन. परत इथं करेक्शन करायचं, इथं y घ्यायचं, y Ax मायनस परत काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशन, जेवढी त्याची सोल्युबिलिटी आहे इंटू त्याचे मोल्स. ठीक आहे, मग हे जर पुट केलं आपण, KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर KSP इज इक्वल्स टू x रेस टू x इंटू S रेस टू x, y इंटू S रेस टू y. सगळं सॉल्व केल्यानंतर ना x रेस टू S, y x रेस टू x, y रेस टू y, x रेस टू S रेस टू x प्लस y.
फॉर AgBr ही आपण व्हॅल्यू बघितली. AgBr ची बघा, AgBr ची KSP इज इक्वल्स टू S² असते. PbI2 किंवा CaF2 आपण जे बघितली, KSP इज इक्वल्स टू 4S³ असते. सो KSP अपॉन 4 चा क्यूब रूट इज इक्वल्स टू काय असणार आहे? AlOH थ्राइस AlCl3 आपण घेतलेला. काय आलं? KSP इज इक्वल्स टू 27S⁴ आहे. सो KSP अपॉन 27 चा 4th रूट इज इक्वल्स टू S. ह्याचे पुढचे पण मी तुम्हाला सांगितले, 2 आणि 3 आणि 3 आणि 4 ते दोन्ही ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. आता कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन, आता बघा हा Ag2CrO4 कसा असतो? 2Ag प्लस आणि CrO4 काय आहे तर मायनस, म्हणजे X2 आणि Y काय आहे तर 1. Ca3PO4 मध्ये X काय असणार आहे 3 आणि Y काय असणार आहे तर 2. या CrOH थ्राइस मध्ये X इज इक्वल्स टू 1 आणि Y इज इक्वल्स टू 3. त्याप्रमाणे त्याचे इक्वेशन्स आपल्याला काय करायचे? ट्राय करायचे. कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन म्हणजे काय बघा, नॉर्मली सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये आपण म्हणतो की जी काय आपण सॉल्ट ऍड केलेली आहे ती सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. म्हणजे त्यामध्ये अजून जास्त आपण सॉल्ट ऍड केलं तर ती काय त्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, मग ती अनडिझॉल्व्डच राहणार आहे. ती काय राहणार आहे? म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये राहणार आहे. कशामध्ये फॉर्म मध्ये राहणार आहे? आता छोटस नॅरो डिफरन्स सांगते दोघांमध्ये की काय असतं. हा तुमचं जर आहे Bx आणि Ay जर आहे तर Bx Ay काय देते? X मोल्स ऑफ By प्लस Y मोल्स ऑफ Ax काय देते? मायनस. ओके, सो इथं बघा ह्याचं KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे? KSP इज इक्वल्स टू By प्लस रेस टू X आणि Ax मायनस रेस टू Y. हे KSP आहे. सो KSP कधी असते? ऍट इक्विलिब्रियम असते. काय असते? ऍट इक्विलिब्रियम. ऍट इक्विलिब्रियम आणि सोल्युशन त्यावेळी कसा असतो? सॅच्युरेटेड. हा KSP आहे. आता IP म्हणून असते, IP आयोनिक प्रोडक्ट. आयोनिक प्रोडक्ट पण सेमच, प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन चे आयन्स काय? By प्लस रेस टू X आणि Ax मायनस रेस टू Y. पण हे कुठं असतं? ऍट नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. ऍट विच कंडिशन? ऍट विच कंडिशन? नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. मग ऍट नॉन इक्विलिब्रियम कंडिशन मग तो अनसॅच्युरेटेड पण असू शकतो किंवा सुपर सॅच्युरेटेड पण असू शकतो. नॉन इक्विलिब्रियम कंडिशन काय असू शकते? अनसॅच्युरेटेड पण असू शकते किंवा सुपर सॅच्युरेटेड पण असू शकते किंवा सॅच्युरेटेड असू शकते. सॅच्युरेटेड कसे असू शकते ते सांगते. मला एक नॉर्मल कन्सेप्ट आहे की हे जे प्रोडक्ट आहे, जर माझं KSP इज इक्वल्स टू IP आहे, KSP इज इक्वल्स टू काय आहे? IP, म्हणजे इट इज ॲट इक्विलिब्रियम. दोन्ही इक्विलिब्रियमला आहेत आणि सोल्युशन सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड म्हणजे त्यामध्ये अजून सॉल्ट काही डिझॉल्व्ह होऊ शकत नाही आणि त्यातून बाहेरही काय पडणार नाही, त्यातून नो प्रेसिपिटेशन ऑकर्स. कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन हा जो पॉइंट आहे इट कम्स अंडर कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. कंडिशन ऑफ व्हॉट? कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. कंडिशन ऑफ व्हॉट? प्रेसिपिटेशन. सो मी काय सांगते तुम्हाला, KSP जर इक्वल्स टू IP आहे तर इट इज ॲट इक्विलिब्रियम आणि सोल्युशन कसं आहे तर सॅच्युरेटेड. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट ऍड झालेला आहे तर प्रेसिपिटेशनचा संबंध येत नाही. नो प्रेसिपिटेशन ऑकर्स. कोणताही प्रेसिपिटेशन होणार नाही. पण आता दोन कंडिशन आहेत. एक तर तुमचा KSP ग्रेटर दॅन काय आहे तर IP आणि दुसरं एक आहे की तुमचं KSP स्मॉलर दॅन IP आहे किंवा IP ग्रेटर दॅन काय आहे तर KSP. मला सांगा, जर आयोनिक प्रोडक्ट ग्रेटर दॅन KSP आहे, KSP इज अ कंडिशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. जर आयोनिक प्रोडक्ट जास्त आहे म्हणजे जेवढं डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त त्यामध्ये सोल्यूट ऍड केलेलं आहे.
मग जेवढं डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त सोल्यूट जर ऍड केलेला आहे तो तर सोल्यूट काय डिझॉल्व्ह होणार नाही. जरी स्टर करून त्याला तसं ठेवलं तर ते बाहेर पडणार, परत प्रेसिपिटेशन होणार. काय होणार? हा, when IP is greater than KSP, it is what? It is a super saturated solution. कसला सोल्युशन आहे? कसला सोल्युशन आहे? कसला सोल्युशन आहे? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि या केसमध्ये प्रेसिपिटेशन होणार. का? तर जेवढं डिझॉल्व्ह व्हायचं पाहिजे त्यापेक्षा जास्त तुम्ही सॉल्ट ऍड केली आहे. मग ती काय सॉल्ट त्यामध्ये राहणार, ती बाहेर पडणार. केएसपी म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट डिझॉल्व्ह केले त्यापेक्षा डिझॉल्व्ह करू शकत नाही, त्यापेक्षा जास्त डिझॉल्व्ह केले आयपीच्या केसमध्ये. मग जी काही एक्स्ट्राची डिझॉल्व्ह केलेली आहे ती प्रेसिपिटेट होणार. ती काय होणार? सो इफ आयपी इज ग्रेटर दॅन केएसपी, प्रेसिपिटेशन ऑकर. आता केएसपी ग्रेटर आहे आणि आयपी कमी आहे, म्हणजे तुम्ही अजून जर त्यामध्ये सोल्यूट ऍड केलं तर ते काय होणार आहे? डिझॉल्व्ह. म्हणजे ही कंडिशन कसली झाली तर हा सोल्युशन कसा असणार आहे तर अनसॅच्युरेटेड. म्हणजे तुम्ही मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व्ह करू शकताय आणि ते डिझॉल्व्ह पण होऊ शकतो आणि डिसोशिएट पण होऊ शकतो. अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे, प्रेसिपिटेशन होणार आहे का? संबंधच नाही प्रेसिपिटेशनचा. सो अनसॅच्युरेटेड सोल्युशन, नो प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन घडणार नाही. समजतंय? दिस आर द कंडिशन्स ऑफ व्हॉट? प्रेसिपिटेशन. इथं बघा, कंडिशन्स ऑफ प्रेसिपिटेशन. Ionic product of an electrolyte is defined in the same way as the solubility product KSP. The only difference is that the ionic product expression contains the concentration of ions under any condition. Any condition म्हणजे non-equilibrium condition. Any condition म्हणजे non-equilibrium. Whereas expression of KSP contains only at the equilibrium, where product concentration and reactant concentration does not change with respect to time. Equilibrium has been achieved. Okay, fine. If IP is equals to KSP, solution is saturated आणि solubility equilibrium exist होतो. कोण काय म्हणतात, जास्त डिझॉल्व्ह वगैरे काय संबंध येत नाही. आता बघा, IP ग्रेटर दॅन KSP काय सांगितलं? जेवढं डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त. मग the solution is super saturated and hence precipitation of the compound will occur. जो एक्स्ट्राचा डिझॉल्व्ह झालाय तो परत बाहेर पडला. आणि if IP is less than KSP, the solution is unsaturated and precipitation will not occur. काय होणार नाही? समजतंय इथपर्यंत? काय डाऊट आहे? पुढच्या लेक्चरला न्यूमरिकल्स राहिलेले सगळे आणि कॉमन आयन इफेक्ट एक राहिलाय, तोच राहणार. कॉमन आयन इफेक्टचा इफेक्ट म्हणजे सोल्युबिलिटी वाढते का कमी होते जेव्हा तुम्ही कॉमन आयन इफेक्ट आणताय. तो 2 पॉइंट झाले. उद्याच्या लेक्चरला हा टॉपिक संपलो. मग पुढच्या लेक्चरला त्याचं PYQs घेणं.